होईन सेवक जेहि द्वंद्वादिक दुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रकटोनी बहु अवघड असे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौळ येईन ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुनाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानाम् तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो प्रथम नमन करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता सेवक जेहि द्वंद्वादिक दुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रकटोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त देहू निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानीश प्रिय वितराग संपन्न महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा उत्तम गोड चिंतनीय 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नारायणाकडे मागणं करतात
आणि मागणं मात्र जगताच्या विरुद्ध सेवकत्वाचं मागणं करतात. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात, हे नारायणा, मला सेवक व्हायचं आहे, मला दास व्हायचं आहे. जगताचा जर आपण विचार केला तर आम्हाला दास व्हावं वाटतं का आम्हाला मालक व्हावं वाटतं? आम्हाला मालक व्हावं वाटतं. घराचा मालक, हे की नाही, गाडीचा, बंगल्याचा, शेताचा मालक, एखाद्या मालकिनीचा तरी मालक व्हावं वाटतं सगळ्या जगाला. पण तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा मला सेवक व्हायचं आहे, मला दास व्हायचं आहे. आणि त्याच्याकरता काय जे पुण्य लागतं ते मात्र मला माहिती नाही. पण कोणाचंही सेवकत्व महाराज स्वीकारत नाहीत. देवा, मी जे म्हणतो अशांचं सेवकत्व मला हवं आहे आणि त्याच्याकरता लागणारं पुण्य मला माहिती नाही. कोण पुण्य यांचा होईन सेवक. महाराज कोणाचं सेवकत्व स्वीकारायचं आहे? महाराज म्हटले, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांच्या अंतःकरणातील द्वंद्वाधिक निवृत्त झालेलं आहे अशांचं मला सेवकत्व स्वीकारायचं आहे. त्याच्याकरता जी काही वर्म आहेत हे देवा, ती मला माहिती नाहीत. ही वर्म तू मला त्या ठिकाणी प्रकट करून दाखव. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. तुझ्या अंतःकरणातल्या खुना प्रगट करून त्या ठिकाणी तू मला दाखव. महाराज म्हणतायत, मला माहिती आहे देवा की संतांची भेट फार दुर्लभ आहे, अवघड आहे. परंतु तुझी जर कृपा झाली तर मग मात्र ती सहज प्राप्त होते. याच्याकरिता म्हणून मी तुला करुणा भागतो. बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. म्हणजे संतांचं सेवकत्व महाराजांना स्वीकारायचं आहे. देवाने विचारलं, का हो महाराज तुकोबाराय, तुम्हाला जर अशा संतांचं जर सेवकत्व दिलं तर मग तुम्ही काय कराल? महाराज म्हटले, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. अशा संतांचं जर सेवकत्व मला प्राप्त झालं तर मग मी परत कधीही मी आणि माझं अशा वृत्तीवरती कधीही येणार नाही. मग कराल काय? सुखाचे शेजारी पहुडईन, सुखाच्या शय्येवरती पडून राहीन, असा अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल. शब्दशः अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. तासाच्या 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण अभंगाचं चिंतन करणं अशक्यप्राय गोष्ट आहे. 2 तासाच्या कीर्तनामध्ये जसं अभंगाचा अर्थ पाहणं अशक्य गोष्ट आहे. वैकुंठवासी श्री गुरु भाऊ सांगायचे, जन्मच्या जन्म जरी आपण एका अभंगाचा किंवा एखाद्या ओवीचं जर चिंतन करायचं ठरवलं तरी सुद्धा जन्म संपेल, परंतु त्या ठिकाणी तो अभंग किंवा ती ओवी पूर्ण होईल असं मात्र नाही. कारण संत सूत्रात्मक पद्धतीने बोलत असतात. संतांचं बोलणं सूत्रात्मक असतं आणि सूत्र त्याला म्हणतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम असतो गमन वंदेंच सूत्रम सूत्रविदो विदुहो. सूत्र म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अत्यंत थोडी अक्षरं असतात, अल्प अक्षरं असतात, परंतु अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विश्वाला भरून उरणारा अर्थ ज्याच्यामध्ये असतो, असंदिग्धता ज्यांच्यामध्ये असते. संत महात्मे संदिग्ध अर्थाचं प्रतिपादन करत नाहीत. असंदिग्धम त्या ठिकाणी सारवत विश्वतो मुखम, अर्थाच्या दृष्टीने विश्वाला भरून उरणारा अर्थ ज्याच्यामध्ये असतो, असंदिग्धता ज्याच्यामध्ये असते, त्याला सूत्र असं म्हणतात. हे जर आपल्याला फार अवघड वाटत असलं ना, दिसायला लहान असावं आणि असायला महान असावं, त्याला सूत्र म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. दानवकाराची गोड दृष्टांत दिला. बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशासी त्रिभुवन थोकडे,
शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. ज्ञानोबाराय म्हणतात बिंब म्हणजे सूर्याचं बिंब इथून किती दिसतं? बचकभर. बचकेची म्हणजे बचकभर. जणू आम्ही त्याला सूर्याला असं मुठीमध्ये धारण करू एवढं लहान दिसतं, परंतु असायला मात्र सूर्य लहान आहे असं मात्र नाही. तसं अभंग म्हणा, ओवी म्हणा, दिसायला लहान असलं तरी सुद्धा अर्थाच्या दृष्टीने फार फार त्या ठिकाणी महान आहे. आणि म्हणूनच या एका एका अभंगावरती, एका एका ओवीवरती जशी ज्याची बुद्धी असेल, जशी ज्याला सद्गुरु कृपा असेल, असे हजारो लाखो कीर्तनकार कीर्तन करतात. का? कारण संतांचं बोलणं सूत्रात्मक आहे. संत मोजक्या शब्दामध्ये फार अर्थाचं प्रतिपादन करतात. फार संत बोलत नाहीत, बोलतात थोडंच. सहज बोलतात. पण कसं बोलतात? ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सत्य बोलतात, मवाळ बोलतात, मितभाषी म्हणजे थोडक्या शब्दामध्ये फार अर्थाचं प्रतिपादन करतात. म्हणून मोजक्या शब्दामध्ये फार अर्थाचं प्रतिपादन करतात ते संत, आणि फार शब्दामध्ये फार थोड्या अर्थाचं प्रतिपादन करतात ते कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं मागणं आहे. तुकोबाराय सारखे महात्मे मागतात आणि म्हणूनच आम्हाला या मागणीचा विचार करावा लागतो. तुमचं आमचं मागणं काय आहे? आम्ही कोणाकडेही आणि काहीही त्या ठिकाणी मागतो, पण तुकोबाराय कोणाकडेही मागत नाहीत. तुकोबाराय म्हणतात देवा, मागायचं झालं तर आम्ही तुलाच मागू. आमच्या जीवाभावाचा विषय जर काही सांगायचं असेल तर आम्ही तुलाच सांगू. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. का मागणं करताय तुकोबाराय? जे तुकोबाराय मागणाराचा धिक्कार करतायत. हात पसरी जिने धिग त्याचे, एक नाही. तुकोबाराय म्हणतात भिक्षा पात्र अवलंबिने, जळो जिने लाजिरवाने. जो कोणा पुढे तरी हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, आग लागो त्याच्या जीवनाला, असे म्हणणारे तुकोबाराय. मागत नाहीत याच्यात नवल नाही, दिलं तरी सुद्धा घेत नाहीत. आता काही काही मागत नाहीत माझ्यासारखे, पण दिल्यानंतर काही नाही म्हणत नाहीत, है की नाही? ऐका, काय दिलं छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांकडे? दाग दागिने, अलंकार, सोनं नाणं, फार एवढं दिलं. पण महाराजांनी ते सगळंच्या सगळं परत केलं. राजे, आम्हाला हे नको. दिवट्या, छत्री, घोडे येतो बऱ्यात न पडे. तुम्ही मला देऊन बघा बर. दिले तुम्ही, आहे की नाही? नाहीच म्हणत नाहीत महाराज. तुकोबाराय दिलेलं सुद्धा परत त्या ठिकाणी देतात. तुकोबाराय म्हणतात देवा, छत्रपती शिवरायांना तुकोबारायांनी सांगितलं, महाराज
आम्हाला सुखी करण्याकरता जर तुम्ही हे दागदागिने वस्त्र अलंकार दिले असतील तर आम्ही याने सुखी होणार नाही. आम्हाला सुखी करायचं आम्ही तेने सुखी म्हणा. मना विठ्ठल विठ्ठल मुखी. वास आम्हाला सुखी करण्याकरता हे लागत नाही. मनवा हरीचे दास तुका मने मज हे आस. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मागत नाहीत, नाही दिलं तरी सुद्धा तुकोबाराय घेत नाहीत. हो, आणि आज मात्र तुकोबाराय मागणं करतात. का बरं? तुकोबाराय मागत असताना जरी दिसत असले तरी सुद्धा मागत मात्र नाहीत. का बरं? बघा, शाळेमध्ये दोघ जण जातात. शाळेमध्ये जाणारे दोन प्रकारचा वर्ग. शाळेमध्ये विद्यार्थीही जातात आणि शाळेमध्ये गुरुजी सुद्धा जातात. बरोबर आहे ना गुरुजी? शाळेमध्ये विद्यार्थी जातात, शाळेमध्ये गुरुजी जातात. विद्यार्थी कशा करता जातात? शिकण्याकरता, ठीक नाही. आणि शिक्षक जे जातात ते कशा करता? ते मात्र शिकवण्याकरता, ते शिकण्याकरता नाहीत. तसा तुकोबाराय त्या ठिकाणी मागत असताना जरी दिसत असले तरी तुकोबारायांचं मागणं हे त्यांच्याकरता नसून तुम्ही आम्ही काय मागावं हे त्या ठिकाणी दाखवणं आहे तुकोबारायांचं. हो, नाही तर आम्ही काय मागतो? हो, अगदी सत्यनारायण जरी आम्ही केला तरी सुद्धा अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपाद चतुष्पाद, हो ऐक नाही, क्षेम स्थैर्य आयु हो आरोग्य प्राप्त्यर्थम एवढं मागणं असतं. म्हणजे बघा, सहकुटुंबानां म्हणजे कुटुंबातले चांगले राहिले पाहिजेत. सहपरिवाराणां परिवार सुद्धा चांगला राहिला पाहिजे. कुटुंब वेगळा आणि परिवार वेगळा. कुटुंब म्हणजे आपल्या घरातले, परिवार म्हणजे मित्र परिवार सुद्धा चांगला राहिला पाहिजे. एवढंच नाही, द्विपाद म्हणजे दोन पायाच्या कोंबड्या जर घरी असल्या तर त्याही चांगल्या राहिल्या पाहिजेत. चतुष्पाद म्हणजे शेळ्या मेंढ्या असल्या त्याही चांगल्या असल्या पाहिजेत. एवढं मागणं आपलं असतं. विठ्ठला विठ्ठला. मग काहीही मागण्यापेक्षा काय मागावं? शुभम, पहिलं व्यवस्थित होतं रे, ते परत बिघडून गेलं. काय झालं? ते व्यवस्थित होता आवाज पहिला, काय बिघडून गेलं ते. व्यवस्थित कर. विठाला 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 विठाला. ओ महाराज म्हणतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. तैसे संत जगी क्रिया करोणी दाविती अंगी. संत महात्मे आम्हाला क्रियेतून त्या ठिकाणी दाखवतात. जसं गुरुजी शिक्षक हातामध्ये पेन्सिल घेतात, पाटी घेतात आणि गिरवतात. त्यांचं गिरवणं हे स्वतः करता नसून विद्यार्थ्यांकरता त्यांचं गिरवणं आहे. तसं संतांचं सुद्धा मागणं हे त्यांच्या करता नसून तुमच्या आमच्या करता मागणं आहे. बघा, पूर्वीच्या काळामध्ये एक 20 वर्षाच्या पूर्वी जर आपण दुकान जर पाहिलं, दुकानाचं चित्र जर आपण डोळ्यापुढे आणलं
तर फार एवढे अलमारी, एवढे शोकेस, एवढे कपाट असं काही नव्हतं महाराज. फर्निचर तर अजिबात नव्हतं. साधारण आता काही जरी मागायचं म्हणलं तरी भाऊ आपल्याला ऑनलाईन मागवलं की घरपोच येतंय, अशी पूर्वी व्यवस्था नव्हती. विचार करा काय होतं दुकानाचं स्वरूप. एका बाजूला एक रिकामा झालेला डबा, दुसऱ्या बाजूला एक रिकामा झालेला डबा, मध्ये अशी फळी मांडलेली असायची आणि त्या फळीवरती भरण्या असायच्या, चॉकलेट, बिस्किट आहे की नाही, लेमन गोळ्या असे काही जे होते ते सगळं भरण्या मांडलेल्या असायच्या. आणि त्या दुकानदाराकडे जो गल्ला होता त्याला काही नव्हतं, पोत हाच त्याचा गल्ला. पोत उचलायचं, पैसे टाकायचे, आहे की नाही, बरोबर आहे का नाही, असंच त्या ठिकाणी रूप होतं. मग 8 दिवसही त्या ठिकाणी दुकानदार जर त्या ठिकाणी दुकानामध्ये बसला तर 500 रुपये होत नव्हते. पूर्वीच्या काळामध्ये दुकानही फार नव्हती महाराज, फार कमी दुकानं. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर दुकानं जास्त आणि घरं कमी. शिलाई मशीन तर घरोघरी, आता टाकायचं कोणी कोणाकडे, आहे की नाही. पूर्वीच्या काळामध्ये महाराज लोकही फार नव्हती, फार कमी. एखादे महाराज जर नाही आले कीर्तनाला, फोनची व्यवस्था नव्हती, काय करावं. मग नाहीच आले महाराज तर भजनावरती नाथबाबा काम भागवावं लागत होतं. आता तुम्ही 7 वाजता कीर्तन असू द्या, 6:45 वाजता फोन करा, 100 महाराज येतील, आहे की नाही. फार गर्दी झाली. एखादा फोन व्यस्त असला आणि आपण जर फोन ठेवल्यानंतर फोन केला, का हो फोन केलता महाराज, फोन केलता, तुम्हाला तारीख द्यायची होती पण फोन व्यस्त होता, दुसऱ्या महाराजाला तारीख देऊन टाकली. फार परिस्थिती कठीण झाली महाराज. तेव्हा 500 रुपये सुद्धा त्या दुकानदाराचे होत नव्हते. आणि मग एक माऊली आपल्या लहान लेकराला घेऊन दुकानाला गेली आणि मग त्या 500 रुपयाचं एकदम तिने खरेदी केली वस्तू. 500 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या, यादी तयार केली. दुकानदाराला एवढा आनंद झाला, अरे 8 दिवसामध्ये सुद्धा 500 रुपये होत नव्हते, पण एकदम एक गिराईक आलं, 500 रुपये त्या ठिकाणी मिळाले म्हणजे त्या दुकानदाराला फार आनंद झाला. कसा झाला, अचानक मोठं पाकिट भेटल्याच्या नंतर जसा आनंद होतो तसा आनंद त्याला झाला. ऐका, मग आता त्या दुकानदाराने सांगितलं त्या लेकराला, दादा बाळू, अरे घे म्हटले या भरणीतलं चॉकलेट घे. त्याने सांगितलं नको. त्याला वाटलं काय संस्कारिक मुलगा आहे. तो म्हटला, ताई तुम्ही तरी सांगा, त्याला घे म्हणावं. त्याने सांगितलं, अरे घे ना बाळू, जर म्हणतायत मामा घे तर मग घे, काय हरकत आहे, घे. नाही आई मला नको, असं ते लेकरू म्हणू लागलं. फार आग्रह करून सुद्धा ज्या वेळेला तो मुलगा चॉकलेट घेत नाही, त्यावेळेला त्या दुकानदाराने भरणीचं टोपण उघडलं, आपल्या हाताने चॉकलेट काढल्या, मुठभरण त्या लेकराच्या हातामध्ये दिल्या. पण त्या लेकराच्या हातामध्ये त्या चॉकलेट मावल्या नाही. त्याने असा शर्ट पुढं केला, त्याने त्या शर्टामध्ये चॉकलेट घेतल्या, इकडचा खिसा इकडचा खिसा वरचा खिसा भरला आणि तरी सुद्धा चॉकलेट शिल्लकच राहिल्या. आणि मग घरी जाताना आईने विचारलं, बाळू अरे एवढा मी आग्रह केला तरी सुद्धा तू चॉकलेट का घेतलं नाही. त्यावेळेला त्या बाळूने उत्तर दिलं, आई खरं सांगू का, माझ्या हाताने जर मी चॉकलेट घेतल्या असत्या तर माझ्या हातामध्ये 1 किंवा 2च चॉकलेट आल्या असत्या, पण दुकानदाराच्या हाताने चॉकलेट घेतल्यामुळे 3 खिसे भरून आणखी चॉकलेट शिल्लकच आहेत. तसं आम्ही आमच्या मुखाने देवाकडे मागितलं तर 1 किंवा 2च चॉकलेट, आणि तुकोबारांच्या मुखाने जर मागितलं तर भरभरून चॉकलेट. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय मागताना जरी दिसत असले तरी सुद्धा तुकोबाराय मागत नाहीत, तुमच्या आमच्या करता दाखवतात. मग काय मागतात तुकोबाराय बघा, या नरदेहाची इति कर्तव्यता, नरदेहाचं परम प्रयोजन कशामध्ये असेल तर परमात्म प्राप्तीमध्ये नरदेहाची इति कर्तव्यता आहे. काही गोष्टी जीवनामध्ये झाल्याच पाहिजेत असं मात्र नाही, परंतु काही गोष्टी मात्र जीवनामध्ये झाल्याच पाहिजेत. लब्ध्वा विद्या राजमान्या तत किम, प्राप्ता संपद वैभवाढ्या तत किम, भोक्त्वा नारी सुंदरांगिनी तत किम, येन स्वात्मानैव साक्षात कृतो भूत.
शास्त्रकार सांगतात, आम्हाला जीवनामध्ये पैसा मिळवण्याची इच्छा आहे, नाही मिळाला काही हरकत नाही, राहू दे आता शिवमाता काही करू नका, छान झाले. जीवनामध्ये पैसा मिळवण्याची इच्छा आहे परंतु नाही मिळवता आला, नाही मिळत महाराज, का बरं? महाराज म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. काहींचं प्रारब्ध फार बलवत्तर असतं आणि काहींचं फार दुर्बल असतं महाराज प्रारब्ध. हातामध्ये सोनं घेतलं तरी मातीन, काहींनी माती घेतलं तरी सोनं. का? कारण प्रारब्धाने पैसा मिळतो, नाही मिळवता आला काही हरकत नाही. घर बांधण्याची इच्छा आहे परंतु नाही बांधता आलं काही हरकत नाही. शास्त्रकार सांगतात, पत्र्यामध्ये राहता येईल, त्या ठिकाणी चावडीमध्ये राहता येईल. पुलाखाली माणसं आयुष्य काढतात, फुटपाथ वरती माणसं आयुष्य काढतात, नाही घर बांधता आलं काही हरकत नाही. गाडी घेण्याची इच्छा आहे, नाही घेता आली, एसटीने प्रवास करता येईल, दुसऱ्याच्या गाडीने प्रवास करता येईल, सायकल वरती किंवा पायी प्रवास करता येईल. सायकल शिवाय आमचं जीवन त्या ठिकाणी चालू शकतं. जीवनामध्ये काही गोष्टी झाल्याच पाहिजेत असं मात्र नाही, पण नरदेहामध्ये आलो आणि परमात्मा प्राप्ती जर नाही झाली तर त्याच्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरी दुरावरी, करिता भरी दुरावरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तस्य जन्म निरर्थका, अजागलस्तनसैव तस्य जन्म निरर्थकः. मग मानवी जीवनाचं साफल्य कशामध्ये असेल? परम प्राप्य जर काय असेल, अंतिम चरम साध्य जर काय असेल, महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठल विठ्ठलाचे करुणा, विठ्ठलाची करुणा, विठ्ठलाची करुणा, विठ्ठलाची करुणा. आगत सार्थक, हुकमत जन्मा, आगत सार्थक. विठ्ठलाची करुणा.
चकारात्मक महाराज म्हणतात विठ्ठलची एक देखनिया. ओ म्हणून वैकुंठवासी गुरुनाम गुरुजी असं सांगायचे, आम्हाला जर देवाने श्रीमंती दिली असेल तर श्रीमंतीमध्ये राहावं, परमात्म्याला पाहावं. आम्हाला जर देवाने गरिबी दिली असेल प्रारब्धाने आमच्या तर गरिबीत राहावं, परमात्म्याला पाहावं. आम्हाला जर फक्त मुलीच दिल्या असतील प्रारब्धाने तेवढ्याच समाधान मानावं, परमात्म्याला पाहावं. मुलगा दिला असेल म्हणजे गुरुजी असं म्हणायचे परमार्थ करता येतो. कोणाला करता येतो? गरीबालाही करता येतो, श्रीमंतालाही करता येतो. पण सगळेच गरीब परमार्थ करताना दिसत नाहीत आणि सगळे श्रीमंत सुद्धा परमार्थ करताना दिसत नाहीत. मग गुरुजी म्हणायचे परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा? परमार्थ हा गरीबाचाही नाही, परमार्थ हा श्रीमंताचाही नाही, परमार्थ हा पुण्यवानाचा. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याला पहावं, त्याच्यामध्ये नरदेहाची सार्थकता आहे. पण पहावं म्हणजे नेमकं कसा परमात्म्याला पहावं? आपण जे परमात्म्याला पाहतो ते वेगळ्या दृष्टीने पाहतो आणि संतांना अपेक्षित असणारी दृष्टी मात्र वेगळी आहे. आपण आता पंढरीला जातो आणि मग 4, 5, 6 तास उभे राहतो बारीला. फार गर्दी झाली महाराज. आम्ही पंढरपूरला शिक्षणाला असताना पाठशाळेमध्ये म्हणजे नाथ महाराज आमच्या अगोदर होते, पण अमोल महाराज आम्ही सोबत होतो. रात्री 9 वाजता जर आपण मंदिरामध्ये गेलो, एकही माणूस मंदिरामध्ये नव्हता. आपण थेट पांडुरंगाच्या जवळच जात होतो. असं होतो महाराज. पण आता तुम्ही कधीही जावा, गर्दीच गर्दी. मग 4-6 तास आपण त्या ठिकाणी बारीला उभं राहावं आणि दर्शन घ्यावं. आपण काय म्हणतो? झालं दर्शन म्हणजे देव पाहिला. पण ज्ञानोबाराय जे त्या ठिकाणी देव पाहिला म्हणतात ना, ज्ञानोबाराय म्हणतात मी त्या परमात्म्याला डोळे भरून पाहिलं, पण पाहत असताना डोळे मात्र बाजूला सारले आणि त्या परमात्म्याला डोळे भरून पाहिलं. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाने दुरी सारोनिया. कसा पहावा? डोळे बाजूला सारायचे आणि मग परमात्म्याला पाहायचं. डोळे बाजूला सारून परमात्म्याला पाहायचं कसं? अर्थ असा आहे की मग या डोळ्याने परमात्म्याला न पाहता ज्ञानोबारायांनी जो परमात्मा पाहिला तो मात्र वेगळ्याच डोळ्यांनी पाहिला. विठ्ठल विठ्ठल आम्हाला एकच चक्षु माहिती आहे, ते म्हणजे चर्मचक्षु. आपण ज्यांना डोळे आहेत त्यांना डोळस म्हणतो, ज्यांना हे डोळे नाही आपण त्यांना आंधळ असं म्हणतो. पण आणखी शास्त्राने 2 प्रकारचे डोळे सांगितले पहा. एक आहेत त्याला दिव्य चक्षु म्हणतात आणि दुसरी आहेत आणखी त्याला म्हणतात ज्ञान चक्षु. ज्या वेळेला अर्जुनाने इच्छा केली, भगवंता मला तुझं दिव्य रूप दाखव, असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने हे पहा त्या ठिकाणी असं म्हणू लागला भगवान, ओ अर्जुना पहा, एके कृषे एके स्थूळे रस्वे एके विशाळे पृथुतरे सरळे या प्रांते एके. फार आजच 11वा अध्याय गेला. फार त्या ठिकाणी भगवान बोलू लागले, हे पहा अर्जुना, हे पहा अर्जुना. आणि मग अर्जुन तर असं म्हणू लागला, देवा मला तर काहीच दिसत नाही. अरे 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 म्हटले अर्जुना, झालं काय की तू दाखव म्हटल्याबरोबर मी विश्वरूप दाखवलं, पण हे विश्वरूप पाहण्याकरता लागणारे जे दिव्य चक्षु आहेत ते मात्र मी तुला दिले नाहीत. आता मग अर्जुन हसला. अर्जुन म्हणला, देवा काय करावं म्हटले देवा. हो आगा आंधळिया आरसा उटोनिया दाऊ भिसा. ज्ञानोबाराय म्हटले, बैरया पुढे ऋषिकेशा गानिव करा. म्हणले फार सुंदर चाल म्हटले, पण बहिऱ्या पुढे. फार चांगलं वाजवलं ना बाबा, पण बहिऱ्या पुढे काय कामाचं. सुंदर आरसा दाखवला कोणाला? आंधळ्याला. अंधस्य दीपो बधिरस्य गीतम मूर्खस्य किम शास्त्र कथा प्रसंगाः. मग भगवान म्हटले, अर्जुना हे डोळे घे, दिव्यम ददामि ते चक्षुः पश्चिमे योगमेश्वरम. दिव्य चक्षु अर्जुनाला दिले आणि त्या दिव्य चक्षुने परमात्म्याचं विश्वरूप अर्जुनाने पाहिलं.
एक डोळे आहेत तुम्ही आम्ही पाहतो ते चर्मचक्षु, दुसरे डोळे आहेत दिव्य चक्षु. परमात्मा पाहायचा आहे तो ज्ञान चक्षुने. ज्ञानोबाराय म्हणतात पाहता पहाने दुरी सारोनिया. म्हणजे हे जे डोळे आहेत हे बाजूला सारले आणि ज्ञान चक्षुने मी परमात्म्याला पाहिलं. विठ्ठल विठ्ठल कारण परमात्मा पाहता येतो तो फक्त आणि फक्त याच देहामध्ये. इतर देहामध्ये परमात्मा प्राप्तीचं ज्ञान त्या ठिकाणी याची देही घडे देवाचे भजन. 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 आणि गरे याची देही घडे देवाचे भजन. अनिक हे ज्ञान नाही कोठे. याची देह म्हणत असताना या नरदेहाकडे बोट आहे आणि अनिक हे ज्ञान म्हणत असताना विशिष्ट ज्ञानाकडे बोट महाराजांनी केलेलं आहे. बघा इतर देहामध्ये ज्ञानच नाही असं मात्र नाही. इतर देहामध्ये सुद्धा कदाचित आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. किती ज्ञान आहे बघा. एखाद्या वेळी जर आपल्याकडे चोरी झाली तर आपण काय करतो, पोलिसांना तक्रार देतो, नोंदतो. मग इन्स्पेक्टर, CID, PSI वगैरे सगळे येतात, चोराचा तपास घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला चोरांचा तपास पोलिसांना लागत नाही त्यावेळेला एक विशेष पथक बोलवल्या जातं. काय म्हणतात त्याला? श्वान पथक, आहे की नाही. म्हणजे चोरी केली कोणी? माणसाने. तपास घेतला कोणी? कुत्र्याने तपास लावला. कुत्र्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, मांजराच्या ठिकाणी ज्ञान आहे. बघा किती ज्ञान आहे. पूर्वीचा काळ, पाहुणे आलेले असावेत आणि आपल्याकडे जर दूध नसावं मग शेजारी कप भरून त्या ठिकाणी शेजारून दूध आणावं. उष्ण असा हा काळ होता पूर्वी. उसण्याचा काळ राहिला नाही आता. कोणीच कोणाकडे उष्ण मागताना दिसत नाही. फक्त उसने पैसेच मागतात आता, बाकी काही उष्ण मागत नाही. नाही तर पीठ मीठ फार उष्ण आहे की नाही, साखर हे सगळं मागत होते. शेजारी कपाचा कान धरून त्या ठिकाणी एक माऊली गेली. शेजारीन म्हटली, का ग रोज रोज माझ्याकडे दुधाला येते, तुला नाही दूध घेता येत? म्हटली 2 लिटर घेते. आणि तरी कपाचा कान धरून रोजच माझ्याकडे येते. म्हटले आजच्या दिवस घेऊन जा. म्हटले मांजर पिते. काही सांगू नको म्हटले, मांजर पितीन बोका पितो, काही सांगू नको आम्हाला, हे घेऊन जा आजच्या दिवस, उद्यापासून मात्र आमच्याकडे येऊ नको. फार राग आला. आता शेजारीन बोलली, राग आला. घरी गेली आणि मग ते पाहुण्यांना चहा करून वाटं लावलं. मालकाने पाहिलं आणि आपली मंडळी फार म्हणले रागात दिसते. काय झालं? त्या चेहऱ्यावरूनच लक्षात आलं फार रागात दिसते. ती असं म्हणली, भाऊ ती म्हणली मला मांजराने फार टेन्शन दिलं. काय म्हणली? मांजराने फार टेन्शन दिलं. आणि असा राग आला त्याला. कोणाचा? बायकोचा नाही, मांजराचा. 25 वर्ष झालं म्हणला, अजून शब्दाने दुखवलं नाही. मांजर टेन्शन देते, ठेवायचीच कशाला म्हटला मांजर. मग मांजर पिशवीमध्ये भरली आणि आपलं दत्त मंदिर चौकामध्ये नेऊन सोडली. त्याला वाटलं वडगावला जाईल, नाही तर तिकडे संभाजीनगरला जाईल, नगरला जाईल, कुठेतरी जाईल. चौकात मांजर सोडलं, घरी आला. हातपाय धुतो न धुतो तोच दारात म्याव म्याव.
मी आले. कोणाला पत्ता विचारला मांजराने? कोणालाही पत्ता न विचारता मांजर घरी येतं. मांजराच्या ठिकाणी ज्ञान आहे. बघा, इंजिनियर होण्याकरता आयुष्यातले 10-5-25 वर्ष खर्च करावे लागतात. अभ्यास करावा लागतो, परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, मग इंजिनियर होता येतं. इंजिनियर झाला, घर बांधलं, पहिला पाऊस आला आणि घर गळून गेलं. मला सांगा, चिमणी घर बांधण्यासाठी कुठल्याही LKG, UKG, इंग्लिश मीडियम कुठेही न जाता चिमणी घरटं तयार करते. आणि असं कसंही पाऊस आला, कितीही मोठा पाऊस आला तरी चिमणीचं घरटं गळत नाही. म्हणजे चिमणीच्या ठिकाणी ज्ञान आहे, गाई म्हशीच्या ठिकाणी ज्ञान आहे, बैलाच्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञान नाही असं मात्र नाही, पण या ज्ञानाने आत्मकल्याण होत नाही. आता बाकीच्या देहाचा विचार सोडून द्या, नरदेहामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं ज्ञान आहे महाराज. हो, डॉक्टरकीचं ज्ञान आहे, वकिलकीचं ज्ञान आहे, इंजिनिअरिंगचं आहे, शेतीचं आहे, कृषी उद्योगाचं आहे, हे की नाही, बांधकामाचं आहे, गायनाचं आहे, कीर्तनाचं आहे, अनेक प्रकारचं ज्ञान. स्वयंपाकाचं ज्ञान आहे. हो, स्वयंपाकाचं सुद्धा ज्ञान. हो, म्हणून स्वयंपाकाचं ज्ञान जिला चांगलं आहे तिला काय म्हणतात? सुगरण, हे की नाही. काही सुगरणी अशा महाराज पूर्वीच्या काळामध्ये मीठ मिरची तेल असलं नसलं काही पण सुंदर स्वयंपाक करत होत्या. आता जर मुलींना म्हणलं पोहे कर, लगे मोबाईल का पोह्याची रेसिपी आलीच महाराज, सगळी यादी. आमकी मसाला तमका मसाला काय होतं पूर्वी? काही नव्हतं, पण सुंदर स्वयंपाक करत होत्या, हे की नाही. हो, आता महाराज सगळं असूनही स्वयंपाक बिघडतो. काही सुगरणी तर एवढ्या सुगरण, एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात, वरी पाहिलं तर तांदूळवाडी, मध्ये पाहिलं तर चिखलवाडी, खाली पाहिलं तर जळकेवाडी. खाता कुठला? काही सुगरणीला कोंडा द्या, कोंड्याचा मांडा करतात, आणि काहीकडे मांडा द्या, मांड्याचा धोंडा करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञान आहे. काय आहे? डॉक्टरकीचं सुद्धा ज्ञान आहे. आणि एवढे सूक्ष्मता आली महाराज ज्ञानामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये फार डॉक्टर नव्हते. एकच डॉक्टर जरी असले ना, अनेक आजारांना ते बरं करत होते. थोडंसं फरक आहे का? पूर्वीच्या काळामध्ये एक डॉक्टर अनेक आजार बरे करत होते. आज अशी परिस्थिती, आजार एकच आहे पण अनेक डॉक्टरांना सुद्धा तो नीट होत नाही, आहे की नाही. मग मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, इकडे गेलो, पण तरी आजार नीट होत नाही. किती ज्ञानाची सूक्ष्मता आहे पहा. कानामध्ये पाणी गेलं, चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना डॉक्टरकडे गेलो, कानाचा दवाखाना बोर्ड वाचला आणि दवाखान्यामध्ये गेलो. आता ते डॉक्टरचं चाललं होतं पारायण, हातामध्ये मोबाईल. म्हटले महाराज काय झालं? डॉक्टर फार कान दुखतो. म्हटले कोणता कान दुखतो? म्हटलं डावा कान दुखतो. म्हणले महाराज माफ करा, परंतु इथे काही विलाज होणार नाही. म्हटलं का बरं डॉक्टर? तुम्ही डॉक्टर नाहीत का? म्हणले डॉक्टरच आहे. कानाचे नाही का? कानाचाच आहे. कानाचे डॉक्टर आहेत, दवाखाना कानाचा. माझा कानच दुखतो तरी तुम्ही म्हणता विलाज होत नाही, का बरं? ते म्हणले महाराज हा फक्त उजव्या कानाचा दवाखाना आहे, डाव्या कानाचा नाही. विठाला विठाला विठाला. किती सूक्ष्मता आहे ज्ञानाची, फार फार सूक्ष्मता आहे ज्ञानाची. पण हे जे ज्ञान आहे ना, गुरुजी असं म्हणायचे, श्री गुरु भाऊ सांगायचे, हे कीर्तनाचं असेल किंवा कोणतंही ज्ञान असेल, फार फार झालं तर दुपारची व्यवस्था करेल, हो, पण याने आत्मकल्याण होईल असं मात्र नाही. आत्मकल्याणाकरता जे ज्ञान लागतं त्याला आत्मज्ञान म्हणतात, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, त्याला तत्वज्ञान म्हणतात, त्याला जीवशिवैक्य ज्ञान म्हणतात. आणि मग हे ज्ञान आम्हाला याच नरदेहामध्ये प्राप्त करून घेता येतं, इतर देहामध्ये हे प्राप्त करून घेता येत नाही. मग आता हे ज्ञानाचा पत्ता आम्हाला सांगितला पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, या ज्ञानाचा पत्ता आहे कुठे? हो, ज्ञानोबरायांनी पत्ता सांगितला. गुरु तेत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. बाबा
ज्या ठिकाणी गुरु आहेत त्या ठिकाणी ज्ञान. अनेक दृष्टांत ज्ञानोबारांनी तिथे दिले. चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असने की जे एक नाही. हे ज्ञान आम्हाला संतांच्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी दिसतं. मग त्या ज्ञानाला प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल? भगवंताने आम्हाला सांगितलं, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता आम्हाला संतांना भजावं लागेल. भजावं लागेल म्हणजे सेवा करावी लागेल. तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञानोबाराय म्हणतात, ते ज्ञान प्राप्त करण्याकरता सेवक व्हावं लागेल. ब्रह्मज्ञाना लागी व्हावे अति नीच. महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता नीच व्हावं लागेल म्हणजे सेवकच व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल सेवक झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि फार सेवा करत असताना तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. एक नाही, फार मनोभावी सेवा करावी. फार काळ सेवा. अगोदर ज्ञान सांगत नव्हते महाराज. अनेक पुराणामध्ये असे इतिहासामध्ये अशा घटना आहेत, असे दृष्टांत आहेत की एखाद्या विद्यार्थ्याला जर ज्ञान ऐकायचं असेल तर त्याच्याकडे 100 गायी दिल्या जायच्या. या गायी घेऊन तू जा, 1000 गायी ज्या वेळेला होतील त्यावेळेला तू ये आणि मग ज्ञान सांगितल्या जायचं. 100 गायीच्या 1000 गायी करून घेऊन यायच्या आणि मग ज्ञान सांगितल्या जायचं. आता चालेल का? आता चालत नाही महाराज. फार गडबड झाली आता, हे की नाही? एका महाराजाने नाही सांगितलं तर लगेच दुसरी तयारच आहेत. फार गडबड झाली महाराज, हे की नाही? तेव्हा फार संतांच्या जवळ राहावं लागतं, सेवा करावी लागते. आम्हाला सेवक व्हावं वाटत नाही, आम्हाला प्रत्येकाला मालक व्हावं वाटतं. आता मला सांगा, मालक तरी का व्हावं वाटतं आपल्याला? मालक झालं म्हणजे आम्ही धन्य होऊ, मालक झालं म्हणजे कृतकृत्य होऊ असं आम्हाला वाटतंय की नाही? पण किती लाखाचा किती कोटीचा मालक झाल्यानंतर कृतकृत्य होईल? कितीही कोटीचा मालक होऊ द्या, कृतकृत्यता धन्यता प्राप्त होणार नाही, म्हणजे आशा संपणार नाही. ओ निस्व वष्टिशतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेश क्षितिपालतां क्षितिपतिश्चक्रे शतां वैज्यते ब्रह्माशैव पदम शिवो हरिपदम ह्याशावधिं कोण गतः. कितीही कोटीचा मालक झालो तरी सुद्धा आमच्या जीवनातली आशा संपणार नाही. पण तीच आशा मात्र दास झाल्याच्या नंतर संपेल. विठाला विठाला. दोन ग्लास आपल्या समोर ठेवले. एक आहे तो सोन्याचा आणि दुसरा आहे तो स्टीलचा. आपल्याला जर उचला असं जर म्हटलं तर कोणता ग्लास आपण घ्याल? कोणता? सोन्याचा. नक्की. हा, कारण तुम्ही काय, मी पण सोन्याचाच उचलेल ना. कीर्तन करून आता कधी 1.5 लाख रुपये कमवायचे. सध्या सोन्याचा भाव किती? 1.5 लाख रुपये है ना किलो. शेठजी तोळा आहे का? मला वाटलं 1.5 लाख रुपये किलो. ऐका, सोन्याचा ग्लास आहे, स्टीलचा ग्लास आहे, पण त्याच्यामध्ये जे काही पेय आहे ते मात्र घ्यावं लागेल. आता इथपर्यंत आलो की आपण सोन्याचा ग्लास उचलणार, पण सोन्याच्या ग्लास मध्ये विष आहे आणि स्टीलच्या ग्लास मध्ये अमृत आहे. आता काय उचलणार? काहीच नाही उचलणार. कोण काय उचलणार? आता स्टीलचा. इथले इथे बदललं. ऐका, का? कारण ते सोन्याचं असलं तरी सुद्धा मरणार आहे आणि हे स्टीलचं असलं तरी सुद्धा तृप्ती देणार आहे. त्याप्रमाणे मालक होऊन तृप्ती नाही, पण सेवक होऊन तृप्ती होते. विठाला विठाला.
त्यांचे दास. त्यांचं दास म्हणून घेतल्याच्या नंतर पुढे आस उरेना. म्हणून मालक होऊन जी धन्यता नाही, दास होऊन ती धन्यता प्राप्त होत असल्यामुळे महाराज म्हणतात मला दासच व्हावं. आणि खरं म्हणजे महाराज अनेक ठिकाणी म्हटले, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. एक नाही, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आम्हाला मोठं व्हावं वाटतं आणि महाराज मात्र लहान व्हावं अशी अपेक्षा करतात. उलट महाराज तर असं म्हणतात, तुमची दासीचा दास करुणी ठेव. दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. दास होण्यामध्ये त्या ठिकाणी आनंद आहे. महाराज म्हणतात, हे देवा मला सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं दास व्हायचं आहे. परंतु कोणाचंही दास महाराजांचं दास्यत्वाविषयी जे मागणं आहे हे कोणाविषयी नाही. देवा तू असं म्हणशील की हे भगवे वस्त्र धारण केले यांचं दास हो. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न मने संत. मी म्हणतो त्यांचंच मला दास्यत्व पाहिजे आहे. मग कोणाचं? जिही द्वंद्वादिक दुराविले, ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व अधिक निवृत्त झालेलं आहे त्यांचं मला दास्यत्व स्वीकारायचं आहे. आता द्वंद्व म्हणजे तरी नेमकं काय? द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे दोन समान ताकदीचे विरोधार्थी शब्द पदार्थ, त्याला द्वंद्व असं म्हणा. म्हणजे कसं? सुख आणि त्याच्या विरुद्ध दुःख, सुख दुःख, दिवस रात्र, पाप पुण्य, आहे की नाही? ओ यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात? धर्म अधर्म. हे काय आहे? द्वंद्व. आम्ही कुठेतरी द्वंद्वामध्ये सापडलेलो आहोत. सुखामध्ये किंवा दुःखामध्ये, पुण्य पापामध्ये आपण सापडलेलो आहोत. पण एक वर्ग असा आहे संतांचा, तो द्वंद्वामध्ये राहिलेलाच नाही. पापातून तो निवृत्त झालाच याच्यामध्ये नवल नाही, पण पुण्यातून सुद्धा तो निवृत्त झालेला आहे. पुण्य सुद्धा हो, कारण ज्ञानोबाराय पुण्यालाही पापच म्हणतात, आहे की नाही? पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्ञानोबाराय म्हणतात पाप जसं त्या ठिकाणी घातक आहे तसं पुण्य सुद्धा घातकच आहे. अज्ञान जसं घातक आहे तसं ज्ञान सुद्धा घातकच आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान कसं घातक असेल हो? सगळ्या जगाला वाटतं मी ज्ञानी असावं आणि तुम्ही म्हणता ज्ञान घातक आहे. हो, ज्ञान घातक आहे. किती घातक आहे? अज्ञानापेक्षा सुद्धा ज्ञान जास्त घातक आहे. हो, नवल अहंकाराची गोटी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबाराय म्हणतात बघा किती घातक आहे. ओ पाप जसं घातक आहे तसं पुण्य सुद्धा घातक आहे. अज्ञान जसं घातक आहे तसं ज्ञान सुद्धा घातक आहे. किती घातक आहे पहा. शेतकऱ्याला काटा मोडला. आता शेतकऱ्याला शेतामध्ये काम करताना काटा मोडला, मग तो काही डॉक्टरकडे गेला असेल का? लगेच जाईल का? नाही. मग त्याने काय केलं? तिथेच वेड्या बाबळीचा काटा बघितला आणि काट्याने काटा काढला. हो, काट्याने काटा काढला.
आणि मग आता तो उपकार मानू लागला या काट्याचे. काय सांगू आता काट्याचे उपकार. अरे हा जर काटा नसता तर पायातला काटा निघला नसता, आणि पायातला काटा निघला नसता तर कुरूप झालं असतं, दुखापत झाली असती, म्हणून त्याने काट्याचे उपकार मानले आणि तो काटा आपल्या असा खिशामध्ये ठेवला आणि झोपला महाराज. ज्या अंगावरती झोपला, झोपेमध्ये माणसं कुस बदलतात, आहे की नाही? हो, काही काही माणसं कुसच नाही, काही काही माणसं दिशा बदलतात. पूर्व पश्चिम झोपले म्हणजे दक्षिण उत्तर उडतात. काही काही माणसं घरात झोपले तर अंगणामध्ये उडतात. फार झोपी प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या. कुस बदलल्याबरोबर तो जो काटा खिशामध्ये ठेवला होता ना, तो असा पोटामध्ये बरगडीमध्ये शिरला महाराज. आता नगरला तर घेतलंच नाही त्याला, मग मुंबईला न्यावं लागलं. मुंबईला महिनाभर ऑपरेशन केलं आणि ऍडमिट राहिला महिनाभर. आता मला सांगा, पहिला काटा कुठे होता? पायामध्ये, आणि दुसरा काटा, पहिल्या काट्याने काही त्याला महिनाभर नाही, गावातल्या डॉक्टरकडे सुद्धा जाऊ दिलं नाही, पण दुसऱ्या काट्याने कुठं? मुंबई दाखवली त्याला, मुंबई. मग मला सांगा, पहिला काटा बरा का दुसरा बरा? पहिला बरा का दुसरा बरा? पहिला बरा, आहे का नाही? तसा पहिलाही बरा नाही, काटा तो काटाच आहे, काटा कोणताच बरा नाही, पण कमीत कमी याच्यापेक्षा पहिला बरा. तसं त्या ठिकाणी ज्ञान एवढं घातक आहे की अज्ञानापेक्षा सुद्धा ज्ञान घातक आहे. कारण ज्ञान झालं की माणसाला अहंकार होतो, आणि म्हणून महाराज म्हणतात, आम्ही ज्ञानाच्या, अज्ञानाच्या, पापाच्या आणि पुण्याच्या आम्ही त्या ठिकाणी पलीकडे गेलेलो आहोत. विठाल विठाल. अग्निरूप झाल्यामुळे लागो नेदी पाप पुण्यंगा, पापाच्या आणि पुण्याच्या पलीकडे आम्ही गेलो, म्हणजे द्वंद्वामध्ये आम्ही राहिलो नाही. द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पद्मवेयंतात, आहे की नाही? ओ, ज्यांना द्वंद्वच राहिलं नाही, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एखादा आमचं पूजन करत असेल तर आम्हाला त्याचंही काही वाटत नाही, आणि एखादा जर आम्हाला त्या ठिकाणी निंदा करत असेल त्याचंही आम्हाला काही वाटत नाही. वंदी कोणी पूजा करी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. याला म्हणतात द्वंद्वातीत अवस्था. वैकुंठवासी पूजनीय श्री गुरु वक्ते बाबांचा 75वीचा सोहळा पंढरपुरामध्ये मोठा संपन्न झाला, गजानन महाराजांच्या मठामध्ये. आणि मग तिथे बाबांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. मग त्यांचं कीर्तन, सकाळी हत्तीवरून मिरवणूक आणि रात्री त्यांचं कीर्तन. आता आपल्या परिसराला बाबा चांगले माहिती आहेत. वैकुंठवासी पूजनीय श्री गुरु भाऊंनी अनेक सप्ताह आपल्या इथे पिंपळगावला गुरुजींचे केले, अनेक महात्मे त्या ठिकाणी येऊन गेले. तेव्हा बाबांचं कीर्तन, आणि बाबा असं म्हटले त्या कीर्तनामध्ये, अरे म्हटले या बुड्याला
हातीवर बसवल्याच्या नंतर जेवढा आनंद झाला, गाढवावर बसवला असतो तरी तेवढाच आनंद झाला असता. याला म्हणतात द्वंद्वातीत अवस्था. विठ्ठल 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 राहिलं नाही महाराज द्वंद्व. मग महाराज म्हणतात असे द्वंद्वातीत झालेले जे महात्मे आहेत त्यांचं मला सेवक व्हायचं आहे. आता आपण सेवकच आहोत, आम्हाला वाटतं आम्ही मालक आहोत, पण आपण काही मालक नाही. आपण सेवकच आहोत, पण प्रपंचाचे सेवक आहोत. आणि जे प्रपंचाचे सेवक आहेत महाराज त्याला गाढव म्हणतात. कारेदास होशी संसाराचा खर. अरे खर म्हणजे गाढव. संसाराचे आपण दासच त्या ठिकाणी आहोत, मालक नाहीच आहेत. पण महाराज म्हणतात मला त्यांचं दास्यत्व स्वीकारायचं आहे, पण त्याच्याकरता लागणारं जे काही पुण्य आहे ते मात्र मला माहिती नाही. कारण काही पुण्याचं मोजमाप करता येतं, काही पुण्याचं मोजमाप करता येत नाही. इंद्रपदाकरता लागणारं जे पुण्य आहे ते मोजता येतं. का शतमक संपत्ती स्वर्गीची 100 यज्ञ केलं म्हणजे इंद्र होता येतं, मोजता येतं. ब्रह्मपदाचं सुद्धा पुण्य मोजता येतं. हो का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आणून हे ज्ञानोबाराय म्हणतात. ब्रह्मपदाला लागणारं पुण्य मोजता येतं, इंद्रपदाला लागणारं पुण्य मोजता येतं. हो, पण पाऊस पडण्याकरता लागणारं पुण्य सुद्धा मोजता येतं, आहे की नाही. मुलगा होण्याकरता लागणारं पुण्य, पुत्रकामिष्टी यज्ञाने मुलगा होतो, पुण्य मोजता येतं. पण मला संतांचं सेवक व्हायचं आहे आणि त्याच्याकरता लागणारं पुण्य काय आहे हे मात्र मला माहिती नाही. अभंगाचं पहिलं कोण पुण्याचा होईल देव, कोण पुण्याचा होईल देव, कोण पुण्याचा होईल देव, सेवक जिहे द्वंद्वादिक दुराविले देवा. ज्यांच्या अंतःकरणातून द्वंद्व निवृत्त झालेलं आहे अशा महात्म्याचं मला सेवक व्हायचं आहे, पण काय पुण्य लागतं हे मला माहिती नाही. आणि म्हणून इथे महाराजांनी जो शब्द प्रयोग केला, पांडुरंगा असा प्रयोग केला नाही, विठ्ठला असा शब्द प्रयोग केला नाही. येथे महाराज देवाचं नाव घेत असताना नारायण असं म्हटले की नाही. नारायणा, नारायण नारायण म्हणजे नेमकं काय? नारायण शब्दाचा अर्थ काय बघा. पुरुष म्हटलं की इकडे आपण हा वर्ग, आणि स्त्रिया म्हटलं की हा वर्ग, आहे की नाही, म्हणजे नर आणि नारी असं त्याचा अर्थ आहे. पण असा शब्द प्रयोग केला, समाज किती होता. आता समाज किती होता म्हटल्यानंतर याच्यामध्ये कोण आलं? पुरुषही आले, स्त्रिया आल्या, म्हातारे आले, बालक आले, सगळे आले. समाज या शब्दामध्ये
सगळे आले. तसं नार शब्दाचा अर्थ आहे सगळे. नार म्हणजे फक्त स्त्री करता नाही किंवा पुरुषा करता नाही. नार अधिक आयन बरोबर नारायण शब्द तयार झाला. म्हणजे काय, सर्वांच्या चित्तामध्ये जो राहतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान मपोहनिंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सगळ्यांच्या चित्तामध्ये कोण राहतो? परमात्मा, आत्मा राहतो, हे की नाही. आत्माराम सर्वांच्या तैसा हृदयामध्ये मी रामो. असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासे कामो विषयावरी. सगळ्यांच्या चित्तामध्ये आत्माच आहे. पुरुषांच्या चित्तामध्ये आत्मा आणि महिलांच्या चित्तामध्ये आत्मी. आत्मी तर नाही ना, आत्माच आहे ना. सगळ्यांच्या चित्तामध्ये राहतो. एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्यांच्या चित्तामध्ये जो राहतो त्याला नार असं म्हणतात. आणि आयन म्हणजे राहणारा. सर्वांच्या चित्तामध्ये राहणारा त्याला म्हणतात नारायण. मग कोणाच्या चित्ताची कशी अवस्था आहे ही त्याच्याशिवाय दुसरं कोणालाही माहिती नाही. नेमकं द्वंद्वातीत झालेला महात्मा कोण आहे कोणाला कळेल? त्याच परमात्म्याला कळेल. कारण हा परमात्मा काय करतो? नियमन करतो. आतमध्ये राहतो आणि नियमन करतो. अंतहा तिष्ठती यमयती, एक नाही, आतमध्ये राहून नियमन करतो. मग कोणाच्या अंतःकरणामध्ये द्वंद्व आहे आणि कोणाच्या अंतःकरणामध्ये द्वंद्व नाही हे देवा तुलाच माहिती आहे. म्हणून तुकोबारायांनी नारायणाकडेच प्रार्थना केली अभंगाच्या.
वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकटोनी. तुझ्या अंतकरणातल्या खुणा मला प्रगट करून दाखव की काय त्याची जी वर्म आहेत. कारण वर्म महत्वाचं आहे. चुकलिया वर्म पेरा पडे. कोणत्याही गोष्टी करता वर्म महत्वाचं आहे आणि म्हणून ती वर्म मला दाखव. महाराज म्हणतात देवा मला माहिती आहे संतांची भेट फार दुर्लभ आहे, सहज शक्य नाही महाराज. ओ शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. साधू फार दुर्लभ आहेत, फार दुर्लभ. ओ नाथ महाराज तर असं म्हणतात की अशक्य प्राय असणाऱ्या गोष्टी शक्य होतील, पण संतांची भेट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. काय घडेल? चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्रामृत सुखे सेववेला. चंद्रामृत सुखी सेववेल सहज प्राप्त होईल. आस्था जाता रवी धरवेल. आस्ताला जाणारा रवी म्हणजे सूर्य धरणं शक्य आहे का महाराज? आता सूर्याला धरणं म्हणजे काय? कोंबडीचं पिलू धरणं आहे का? एक माऊली आपल्या मुलाला मारू लागली, रस्त्याने चाललो हाणायला लागली. म्हणलं का हाणता आई? ती म्हणले महाराज या कार्ट्याने कोंबडीचं पिलू सोडून दिलं. म्हणलं आता कोंबडीचं पिलू सोडून दिलंय म्हणजे वाघ तर नाही ना सोडून दिला बा, सहज धरता येईल ना, काय अडचण काय? ते म्हणले महाराज आपलं आमचं असतं तर कशाला हाणलं असतं, म्हणजे लोकांचं चोरून आणलेलं डाललं होतं आणि ती सोडून दिलं. आता तसं आहे का महाराज? सूर्याला धरणं म्हणजे असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. नाथ महाराज म्हणतात हो व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाता चढे परी हरिप्रियांची भेटी ना तुडे. हे दुर्लभ गाडे मनुष्या फार फार अवघड आहे. किती संतांची भेट दुर्लभ आहे. देवाची भेट सुलभ आहे, पण संतांची भेट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल. काय झालं? तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला इंद्रायणीच्या डोहामध्ये आणि मग तुकोबारांनी धरलं. देवा हे जर करायचं होतं तर मग त्या ठिकाणी माझ्या प्रपंचाची राखरांगोळी का केली? हो तुझा ना प्रपंच तुका दोहीकडे चोर. काय म्हटले देवा अशी माझी स्थिती झाली. तुकोबारांनी धरलं. 5 दिवस झालं, 10 दिवस झालं, 12, 13 दिवसानंतर परमात्मा भेटले. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. 13 दिवसानंतर परमात्मा भेटला. ऐका आता. ज्या वेळेला तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि निळोबारायांना ही गोष्ट समजली, त्यावेळेला निळोबाराय पुन्हा आग्रह धरून त्या ठिकाणी हट्ट धरून बसले. मला उपदेश न करता माझे गुरु महाराज गेले कसे? आणि म्हणून धरलं निळोबारायांनी. 10 दिवस झाले, 13 दिवस झाले, 20, 30, 40 दिवस झाले, 42 दिवस झाले आणि 42 दिवसानंतर पुन्हा परमात्मा आला. परमात्म्याला पाठीमागे पाठवलं. पुन्हा तुकोबाराय आले. ऐका, देव भेटण्याकरता 13 दिवस लागतात आणि तुकोबाराय भेटण्याकरता 42 दिवस लागतात. एवढी संताची भेट अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात मला माहिती आहे देवा संतांची भेट कठीण आहे, पण तुझी जर कृपा झाली तर मग ती सहज शक्य आहे. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. मग एवढा आग्रह तुकोबारायांचा संतांच्या सेवकत्वाविषयी संत संगतीविषयी असल्यामुळे देवाने तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला जर अशी सत्संगती मी दिली
तर तुम्ही काय कराल? अभंगाच्या शेवटच्या गीतामध्ये. तुका म्हणे नये तुका
वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन अशा संतांचं जर मला दास्यत्व पदक मिळालं तर देवा मी परत कधीही वृत्तीवरती येणार नाही. मी आणि माझी अवस्थे या वृत्तीवरती येणार नाही. अहम अध्यास मम अध्यास याच्यावरती मी येणार नाही. मग काय कराल? सुखाचे शेजारी पहुडईन. कारण एकदा मुक्त झालेला परत कधीही बद्ध होत नाही. ज्ञानोबारांनी अनेक त्या ठिकाणी वैकुंठवासी गुरुनाम गुरु गुरुजी असं सांगायचे, श्रीमंत असून बद्ध असलेला बरा, सत्ताधीश असून बद्ध असलेला बरा का गरीब असून मुक्त असलेला बरा? तर गरीब असून मुक्त असलेला बरा का? आजचा श्रीमंत उद्या श्रीमंत राहीलच म्हणून सांगता येत नाही. आजचा सत्ताधीश उद्या सत्तेवरती राहीलच असं सांगता येत नाही. परंतु आज झालेला मुक्त कधीही बद्ध अवस्थेला प्राप्त होत नाही. कशाप्रमाणे? पूर्वीच्या कालामध्ये माता मौल्या स्वयंपाक करत असताना चुलीवरती तवा टाकला आणि तो तवा तापला की नाही हे पाहण्याकरता काय करत होत्या? हात ठेवत होत्या. पाणी पाणी एक नाही, हा पाण्याचा शिंतोडा मारत होत्या. सर्र असा आवाज येत होता आणि ते पाणी त्याच्यामध्ये जळून जात होतं. येतं का परत ते पाणी? नाही. जसं त्या ठिकाणी दुधाचं दही झालं, दह्याचं तूप झालं, पुन्हा ते दूधपणाला येतं का? येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, नाना वन्नी ज्वाळा गेली अंतराळा. वन्नीच्या ज्वाळा धुराचा लोट एकदा आकाशामध्ये गेला, तो जसा परत त्या ठिकाणी येत नाही. किंवा ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नवे पंडुसुता जिया परी. एकदा का ऊसाची साखर झाली रे झाली. कितीही बुद्धिमान असला तरी पुन्हा त्या साखरेचा ऊस करायचा म्हटलं तर जमत नाही. की नाही? ज्ञानोबा तेच म्हटले, बुद्धिमंतपणेही करिता. कितीही बुद्धिमान असू द्या, साखरेचा नोही ऊस, आमा कैचा गर्भवास. त्याप्रमाणे मी परत वृत्तीवरती येणार नाही. मग सुखाने मी सुखाच्या शयेवरती पडून राहील. सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे इथे. या सुखाच्या शयेवरती पडण्याकरता दास व्हावं लागेल आणि संतांचं दास व्हावं लागेल. अशा प्रकारची तुकोबारांची या अभंगामध्ये मागणी आहे. 9:15 वाजले. तुम्ही म्हणता महाराजाला काय कीर्तन मिळालं का नाही? पण आता हे सगळं एवढं वातावरण चांगले, सुंदर गायक वादक सगळी मंडळी, एवढं सुंदर प्रसन्न वातावरण आहे. आणखी नाही सोडावं असं काही वाटतच नाही मला. पण आता फार आहे की नाही, अंत पाहणं बरं नाही. आणखी जेवण व्हायचं आपल्याला सगळ्यालाच त्या ठिकाणी. काय होतं, लवकर सोडलं तर बाबाचं भांडवल संपलं का काय? आणि उशिरा सोडलं तर बाबाला कुठं कीर्तन मिळतं का?
काय करावं असं होत आहे की नाही. बोलता बोलता त्या ठिकाणी वेळ झाला. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या परमभाग्याने वैकुंठवासी परमपूजनीय गुरुवर्य श्री गुरु अण्णा बाळकृष्ण महाराज धोंडे यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असणारा संत शिरोमणी सावता महाराज प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्ताने संपन्न होत असणारा हा नाम सप्ताह, या वर्षीचं हे आपलं 18वं वर्ष आहे. महाराजांनी त्या ठिकाणी सुरुवातीला आपण सगळ्या सुशय मंडळी